ज्ञानाचा प्रकाश आपल्या अंतःकरणावर हृदयावर व्हावा म्हणून ही दीपप्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री शिनाई की जय, श्री फुलारी आई की जय, श्री वनदेवचे बाबा की जय। श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर गोमेराज बाबाजी कारंजेकर यांना मी सर्व आयोजकांच्या वतीने विनंती करेल की आपण या कार्यक्रमाचा प्रास्ताविक विचार या ठिकाणी मांडावेत। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांचं स्वागत करायचं आहे। या ठिकाणी बाबा प्रास्ताविक रूप विचार आपले व्यक्त करतील। धन्यवाद। प्रसिद्धं नवनीत चौर्यं गोपांगनानांच दुकूल चौर्यम् अनेक जन्मार्जित पाप चौर्यं चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा तो उपकार न फिटे मज कदा देवा परमानंदा तूच फेडी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। समाजभूषण आणि श्रीकृष्ण लीळामृतम अशा दोन कार्यानिमित्त आयोजित केलेल्या या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य श्री पातुरकर बाबा महानुभाव, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय महंत श्री अनंतराज बाबा पातुरकर, आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय महंत श्री वाल्हेराज बाबा, आदरणीय श्रद्धेय महंत श्री रामचंद्र बाबा गुर्जर, आदरणीय श्रद्धेय महंत श्री मयंकराज बाबा, आदरणीय श्रद्धेय महंत श्री चक्रपाणी बाबा, आदरणीय श्रद्धेय महंत श्री वासनीकर बाबा, आदरणीय श्रद्धेय या 3 दिवसीय ज्ञानसत्राचे प्रवाचक व्याख्यान मार्तंड पूजनीय श्री सुरेशदादा बापू राहेरकर, आदरणीय श्रद्धेय श्री नितीनदादा संवत्सर आणि या मंगलमय अशा पवित्र कार्यासाठी जमलेली सर्व संत महंत तथा सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या श्रीचरणावर सश्रद्ध अंतकरणाने समर्पित असलेले आपण सर्व वासनिक बंधू आणि भगिनींनो, या गावाचं नाव मोड आहे। हिंदीमध्ये मोड या शब्दाचा अर्थ काय सर्वांना माहिती आहे। मोड म्हणजे काय? वळण। मोड या शब्दाचा अर्थ वळण असा होतो आणि म्हणून खरं तर आपण आज नेहमीच्या कार्यक्रमापेक्षा आजचा हा कार्यक्रम जरा वेगळा आहे, आगळा आणि वेगळा आहे। मोड गावासाठी तर खऱ्या अर्थानं ते मंगल पर्वणी आहे, त्यांच्यासाठी ही दिवाळी आहे। दिवाळी का बरं म्हटलं मी? दिवाळीच्या दिवशी लेक आपल्या घरी येत असते। अगदी त्याचप्रमाणे गेल्या कित्येक वर्षापासून या गावचे भूमिपुत्र ज्यांनी महानुभाव पंथाच्या धर्मप्रचारासाठी प्रसारासाठी किंबहुना मोक्षाची वाटचाल सुखकर होण्यासाठी अनेकांच्या वेदाबोधाला पात्र होण्यासाठी ज्यांनी आपला भूमिपुत्र समर्पित केला या पंथाला,
त्या गावचा पुत्र आज या ठिकाणी येतोय, आपल्या माहेरला येतो, या अर्थाने आपल्या सर्वांची दिवाळीच आहे. यापेक्षा काय दिवाळी आहे? सखे संत जन भेटीतील तोची दसरा दिवाळी. ज्या दिवशी आपले सखे भेटत असतात, संत भेटत असतात, हिताची माणसं ज्यावेळेस भेटत असतात, खऱ्या अर्थाने तीच दिवाळी असते. ही आपली दरवर्षीची दिवाळी वेगळी आहे. याच्यामध्ये काही वेळेला काय असतं की बऱ्याच वेळेस औपचारिकता म्हणून आपल्याला दिवाळी साजरी करावी लागते. इथं औपचारिकता नाही, आज नैसर्गिकता आहे. आणि म्हणून या कार्याचं, या कार्यक्रमाचं प्रस्तावना करण्यासाठी मला सांगितलं गेलं. खरं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण आदरणीय श्रद्धेय बाबांना ओळखतो आणि म्हणून त्यांचा हा अशोकदादापासून ते अण्णापर्यंत, अण्णापासून महंत बाबापर्यंत, महंत बाबापासून पातुरकर बाबापर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. येथपर्यंतचा जो प्रवास असा आहे, म्हणजे अशोकदादापासून आचार्य श्री पातुरकर बाबापर्यंतचा हा प्रवास म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं फलित आहे. या कार्यक्रमाची प्रस्तावना आपल्याला थोडक्यात सांगता येईल, कारण जे काही आहे ते तुमच्या समोर आहे. इथं फक्त मला शब्दात मांडण्यासाठी सांगितलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचं जे तत्वज्ञान आहे, श्रीकृष्ण महाराजांचं जे तत्वज्ञान आहे, याला कुठंतरी अनुसरून याचा अन्वय लावून 3 दिवसाचं हे ज्ञानसत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मग संत ज्यांच्या पोटी जन्माला येत असतात, त्याच्या अगोदर अवतार ज्यांच्या जन्माला पोटी येत असतात, त्याच्या पाठीमागचं रहस्य बी फार मोठं मंडळी आहे. त्याच्या पाठीमागचं रहस्य असं आहे की अवतार ज्यांच्या पोटी अवतार घेत असतात, त्या माता पित्याचं अहोभाग्य आपण शब्दात मांडू शकत नाही. शब्दात जरी मांडता येत नसलं तरी ते अवतार कोणाच्या पोटी घेतात हेही आपल्याला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. कोणाच्या पोटी अवतार घेत असतील देव? मानवपंथाचा हा सिद्धांत आहे, श्रीमद भगवद्गीतेचा हा सिद्धांत आहे. ज्या सद्भक्तानं, ज्या साधनवंतानं चतुर्विध साधनाचे, सद्भक्ताचे दोष आपल्या पोटामध्ये घातले, त्याच्या पोटी परमेश्वर अवतार घेत असतात. कोणाच्या पोटी? ज्याने साधनाचे, साधू संतांचे, चतुर्विध साधनाचे दोष आपल्या पोटामध्ये घातलेले आहेत, त्याच्या पोटी परमेश्वर अवतार घेत असतात. दुसरं कोणाच्या पोटी अवतार घेत नाही. आणि ही साधना सोपी नाही मंडळी. ज्याच्या पोटी परमेश्वर अवतार घेत असतात, त्याच्या पाठीमागचं जे कारण आहे, आणि हे कारण किंवा हे वर्तन सर्वांच्या सौभाग्यामध्ये नसतं. आम्हाला इथं काय बोललं तर थोडा वेळपर्यंत सुद्धा आमच्या पोटात राहत नाही मंडळी. थोडा वेळ बी पोटात राहत नाही आमच्या. आणि म्हणून असा एखादाच क्वचित असतो की मनुष्याणाम सहस्रेषु, एखादा असतो की दोष पाहिल्यानंतर सुद्धा तो आपल्या पोटात घालतो. त्याची वाच्यता कुठे करत नाही. खऱ्या अर्थाने मानव पंथाचा हा सिद्धांत आहे. तुम्हाला देव जरी जोडता आला नाही तरी काही हरकत नाही, परंतु तुम्हाला माणसं जोडता आली पाहिजे, तुम्हाला संत जोडता आली पाहिजे, तुम्हाला मार्ग जोडता आला पाहिजे, तुम्हाला साधन जोडता आलं पाहिजे, तरी सुद्धा तुमचा उद्धार होऊ शकतो. आता आपल्याला तिकडूनच इकडे यायचं आहे. संत कोणाच्या पोटी अवतार घेत असतात? साधू कोणाच्या पोटी अवतार घेत असतात? कोणाच्या पोटी जन्मत असतात? सुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो भिजायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. कोणाच्या पोटी अवतार घेतात? कोणाच्या पोटी जन्म घेतात? सुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो भिजायते. ज्याने अनेक जन्माची तपश्चर्या केलेली आहे, त्याची तपश्चर्या फळाला येण्यासाठी काही थोडासा अडथळा आहे. आणि म्हणून असे जे काही भक्त असतात किंवा असे जे काही तपस्वी असतात, त्यांचा जन्म अशा सुचीनाम म्हणजे आचाराने पवित्र असलेले, विचाराने पवित्र असलेले,
श्रीमाता म्हणजे श्रीमंत आहेत, श्रीमंत आहेत, सगळ्याच गोष्टीची सुबत्ता आहे, समृद्धता आहे, संपन्नता आहे, अशाच्या पोटी अवतार घेतात, श्रीमंताचे अवतार घेतात, जन्म घेतात. याचा अर्थ असा आहे की राजाच्या पोटीही जन्म घेत नाहीत ते, अजून कुठल्याही अधिकाऱ्याच्या पोटी जन्म घेत नाहीत किंवा त्याचा जन्म होत नाही तिथे, श्रीमंताच्या घरी त्याचा जन्म होतो. याचा अर्थ श्रीमंत जे असतात ते कुठल्याही व्यापामध्ये नसतात, कुठेही ते व्यस्त नसतात, ते आपला संसार भला, देवधर्म भला, अशा प्रकारचे जे श्रीमंत आहेत त्यांच्या पोटी ते अवतार घेत असतात. धन्य ते माता पिता आहेत. मला वाटते त्या माता पित्यांनी थोडंसं उठून उभं राहावं, सर्वांना त्यांचं दर्शन होईल. त्यांची आई आहे का इथे? हां, वडील आहेत का? त्यांच्यासाठी एका आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आईचं नाव काय? खरोखरच ताराबाई, तू खऱ्या सर्वांना तारण्यासाठी तू उपकारक झाली आहेस. शिवदासभाई, शिवदासभाई आहेत, यांनी आपला पुत्र महानुभाव पंथाच्या योगदानासाठी दिलेला आहे. आपण भाग्यवान आहात मंडळी. तुमचं भाग्य आम्हाला शब्दामध्ये मांडता येत नाही, शब्दात त्याचं वर्णन करता येत नाही. कारण यशोदेचं जे भाग्य आहे, देवकीचं जे भाग्य आहे, तेच भाग्य तुमचं आहे. हे शास्त्राच्या मतानुसार मी सांगतो, मी माझं सांगत नाही. देवकीचं भाग्य, यशोदेचं भाग्य, वसुदेवाचं भाग्य, नंदाचं भाग्य, ते तुमचं भाग्य आहे मंडळी. ही भाग्यवान मंडळी आहे. काही हरकत नाही, कदाचित तुम्ही या पंथाचे अनुयायी नसताल, परंतु तुमची जी गती आहे ती गती मात्र हीच आहे. तुमचा पुत्र ज्या दिशेने जात आहे, तुमची गती सुद्धा त्याच दिशेने जाणार आहे. हे मी शास्त्राच्या आधाराने तुम्हाला सांगू शकतो. तुमची गती तीच आहे मंडळी. आता मला हे सांगायचं आहे. अशोक, बसा तुम्ही आता. हां, तुमचं दर्शन सुद्धा या सर्वांना महत्त्वाचं आहे. बालपणापासून आत्तापर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो सर्वांनी जवळजवळ पाहिलेला आहे. आणि म्हणून हे अबोल व्यक्तिमत्व आहे, बोलत नाहीत, परंतु कित्येक लोकांना त्यांनी बोलायला लावलेलं आहे. कित्येक लोकांना मी असंही म्हणू शकतो की त्यांनी बोलायला शिकवलं आहे. बोलण्याची संधी देणं म्हणजे बोलायला शिकवणं आहे. आणि मी सहज ती पत्रिका पाहिल्यानंतर त्यांना मी फोन केला की समाजभूषण हा पुरस्कार तुम्हाला देण्यात येत आहे, परंतु महानुभावांच्या दृष्टिकोनातून समाजभूषण हा पुरस्कार अत्यंत तोगडा आहे. मग त्यावेळी माझी आणि त्यांची चर्चा झाली. तोकडा यासाठी म्हणतो की जगामध्ये जे जे काही उदात्त असतं, जे जे काही भव्य असतं, जे जे काही विशाल असतं, ते सगळ्यांचं असतं, ते केवळ समाजापुरतं नसतं. ते समाजापुरतं मर्यादित नसतं. जे काही उदात्त असेल, जे काही चांगलं असेल, त्याच्यावर कुणाची एकाची मिराजदारी नसते किंवा मक्तेदारी नसते. या अर्थाने मी त्यांना म्हटलं हे समाजभूषण पुरस्कार, त्यापेक्षा महानुभाव रत्न हा पुरस्कार त्यांना द्यायला काही हरकत नाही. त्यांनी मला ते सांगितलं. म्हणजे तसाही काही लोकांचं म्हणणं आहे भविष्य काळामध्ये, आणि म्हणून हे मोडगावापुरतं ही गोष्ट मर्यादित आहे. मोडगावच्या लोकांना असं वाटलं की आमचा पुत्र आज महानुभाव पंथाच्या एका उच्च शिखरावर जाऊन पोहोचलेले आहेत, मग त्यांना आपण काय देऊ शकतो? कारण संताला तुम्ही काय देऊ शकणार? त्यांनी बी हाच विचार केला असेल की एवढ्या मोठ्या आमचा पुत्र झालेला आहे, एवढा मोठा संत झालेला आहे, त्याला आम्ही आमच्या वतीनं काय द्यावं? धन दौलत संपत्ती हे तर त्यांच्या पायाशी लोळण घेत आहेत. देव त्यांनी कमावलेला आहे, मग आम्ही त्यांना अजून काय द्यायचं? या भौतिक जगामधलं, या नश्वर जगामधलं आम्ही त्यांना काय द्यायचं? कदाचित त्यांनी हा सरासर विचार केला असेल की आमच्या समाजाचा एक उच्च प्रकारचा, उच्च विचारावर, पारमार्थिक अर्थाने, पारमार्थिक आध्यात्मिक पातळीवर उंचीवर गेलेली आहे. त्यांची उंची कुठल्याही परिमाणानं मोजता येणार नाही, एवढ्या उंचीवरती गेलेले आहेत. कुठल्याही परिमाणानं ती उंची मोजता येणार नाही.
अध्यात्माची एरवी अशी उंची मोजताच येत नाही, आणि अध्यात्म ज्यांच्या रोमारोमात भिनलेलं आहे त्यांची उंची आपण काय मोजू शकणार. आणि म्हणून कदाचित हाच विचार झाला असावा, कदाचित हाच विचार झाला असावा की आम्ही त्यांना एवढंच म्हणू शकतो की आमच्या समाजाचे ते भूषण आहेत, अशा प्रकारचं मला त्यांना सांगितलं. मला हे ठीक आहे एवढ्या पुरतं. परंतु जे जे काही उद्दात आहे, भव्य आहे, ते एक मर्यादित नसतं. सागर हा कुणाच्याही एकाच्या मक्तेदारीचा नाही, मिराजदारी नाही. हिमालय कुणाचा एकाचा नाही, त्यावर सगळ्याची सत्ता आहे. अगदी तसंच आहे, अगदी तसंच आहे. आणि म्हणून महानुभाव पंथामध्ये प्रवेश केल्यापासून या क्षणापर्यंत आदरणीय श्रद्धेय बाबांनी जे काही धार्मिक कार्य केलेले आहेत, त्या धार्मिक कार्याचं सर्वांना दर्शन घडलेलं आहे मंडळी. कारण काही गोष्टी या शब्दात सांगता येत नाही. यासाठी सांगता येत नाही की देव असेल, धर्म असेल, अध्यात्म असेल, ही गोष्ट शब्दात सांगण्याची नाही. आणि जी गोष्ट शब्दात सांगता येत नाही ती शब्दापलीकडची असते, तेच खऱ्या अर्थानं परमार्थ असतो मंडळी. शब्दापलीकडे ज्या काही गोष्टी असतात तो परमार्थ असतो. जिथं शब्द नसतात तिथं भावनेची भाषा सुरुवात होत असते. जिथे शब्द संपत असतात तिथं हृदयाची भाषा सुरुवात होत असते. आणि म्हणून आपण या सर्व कार्याला, या मंगल पर्वाला हृदयगाम्य केलेलंच बरं. जास्त शब्दात काही जास्त असं मांडता येणार नाही. कित्येक सोहळे पाहिलेले आहेत मी, लोणखेडा येथे झालेले आहे. आणि त्या सोहळ्यातून अनेक जीव धर्मी लागलेले आहेत, अनेक जणांनी अनुसरण घेतलेलं आहे. किंबहुना महानुभावांच्या इतिहासामध्ये ती नोंद झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. जगामध्ये काही मंडळी माणसं कमी आहेत काय? माणसाची या जगामध्ये काही कमी नाही. परंतु इतिहासानं दखल घ्यावं अशी माणसं मात्र फार कमी आहेत. कर्मराहाटीमध्ये, इतर शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की मनुष्य जन्म फक्त एक वेळ भेटतो. परंतु महानुभावांचा सिद्धांत तसा नाही. महानुभावाचा सिद्धांत असा आहे की हजारो जन्म तुम्ही जोडलेले आहेत. नरक तर जोडलेलेच असतील, पण हजारो जन्म मनुष्य जन्म आहेत. हा संपला की तो एका माणसाला एकदा जीव घातला की तो मनुष्य जन्म झालाच. असं कितीतरी वेळ आपण जीव घालतो ना. आणि म्हणून असे कितीतरी जन्म आहेत, परंतु ज्या जन्माची देवानं तुमची दखल घ्यावी असा मात्र एकच जन्म आहे, आणि तो म्हणजे हा जन्म आहे. अनेक जन्म संसिद्ध असतं तो यती परामगती. अनेक जन्माची ही फलश्रुती आहे. अनेक जन्माची तपश्चर्या ही आज फळाला आलेली आहे. कारण ही साधना ही एका जन्मातली होत नाही, एका जन्मात सिद्ध होत नाही, एका जन्मात फलित होत नाही, पूर्ण होत नाही. अनेक जन्म जात असतात. भगवंतांनी सांगितलं, अर्जुना ते जन्म तुला माहीत नाही, ते मला कळतात. आणि म्हणून अशा हे अनेक जन्म गेल्यानंतर जी सिद्धी प्राप्त होती, जी परमगती प्राप्त होती, अशा अर्थाने एकच जन्म आहे. आणि मग ते जगणं कसंही असो, ते तुमचं जगणं कितीही असो, देवासाठी किती जगले हे महत्त्वाचं आहे. अहो मला सांगा, तुम्ही छत्रपतीवर शिवाजीराजे किती वर्ष जगले हो? 50 वर्ष जगले. जेमतेम 50 वर्षाचं आयुष्य हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. शंकराचार्याचं आयुष्य किती हो? 32 वर्ष आयुष्य. शंकराचार्याचं आयुष्य किती? 32 वर्ष. विवेकानंदाचं आयुष्य किती? 39 वर्ष. मीराबाईचं आयुष्य किती? झाशीची राणी केवळ 22 वर्षाची होती. आणि म्हणून ही माणसं जगली कशी, आणि जगून गेली, आणि इतिहासामध्ये त्यांची नोंद झालेली आहे. याच अर्थाने आदरणीय श्रद्धे बाबांचं जगणं आहे, जे महानुभावांच्या इतिहासामध्ये अजरामर झालेलं आहे. आणि ते आपल्यासाठी प्रेरणादायी आहे, आपल्यासाठी पापनाशक आहे. प्रेरणा घेतली तर आपल्यासारखी पापनाशक आहे. आपली पापन असावी, त्याचा जर आपण हृदयगाम्य विचार केला असेल, त्याच्यावर सकारात्मक भावनेनं विचार केला असेल, ते आपल्यासाठी पापनाशक असे कार्य मंगल पर्व त्यांनी केलेले आहे. मग ते 10 दिवसाचे मंगल पर्व असतील, आणि या सगळ्याची किंमत ओळखून, या सगळ्यांचं मूल्य ओळखून समाजाने त्यांना प्रथमतःच महंत या पदावर आरूढ केलेलं आहे. महंतीची ती रांगच लागली. ते साल कोणते मला लक्षात नाही राहिलं. महंत बाबा ही प्रतिष्ठा, पातुरकरीची ही शिष्यगादी ही त्यांना प्रथमतः प्राप्त झालेली आहे. आणि म्हणूनच मी सांगितलं तुम्हाला की अशोकदादापासून पातुरकराबा बाबांचा प्रवास म्हणजे हा मोड गावचा कार्यक्रम आहे. गेल्या कित्येक वर्षापासून त्यांनी मोड या गावाला आलेले नाहीत. महानुभावाचा सिद्धांत त्यांनी पाळलेला आहे.
ज्या गावचे आपण आहोत त्या गावामध्ये गेलं नाही पाहिजे, हा सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजाचा सिद्धांत आहे. परंतु शास्त्रामधल्या काही गोष्टी अशा असतात, देवाने आमच्या आचार्याने त्याला एक नाव दिलेलं आहे, वारिले ते वारिले यात, म्हणितले ते म्हणतले यात, या वेगळे ते चातुष्ट्यात. म्हणजे जे सांगितलंय त्याप्रमाणे करावं, जे सांगितलं नाही त्याप्रमाणे करू नये. पण या दोन्हीमधली एक गोष्ट अशी असते की स्वतःचं तारतम्य ज्ञान वापरून बी आपल्याला जाता येतं, परंतु ते तशा पद्धतीने जावं लागतं. आपल्या सर्वांना कदाचित सुरेश बापू ते सांगतील ती स्मृती. लोकाईसा बाबुळगावकर आपल्या स्वतःच्या गावाला गेली, त्यांनी सांगावं आता जर त्यांचं प्रवचन असेल तर, आणि ते आचार्यांनी त्यांना आज्ञा दिली. अशा अवस्थेमध्ये पुन्हा आपल्या गावामध्ये येतं म्हणजे कुठंतरी धर्म प्राप्त असला तर. नाहीतर माझ्या नातेवाईकाच्या भेटीसाठी मी जातो, त्यांना माझी आठवण येत असेल, ती माझ्याशिवाय काही पाणी घेत नसतील, माझी ती जवळची बहीण आहे, असा तुम्ही जर विचार करून जात असाल तर त्या गोष्टीला या शास्त्रामध्ये मूल्य नाही. त्या धर्म म्हणून इथं आज त्यांची वर्णी लागलेली आहे, आज तिथे आलेले आहेत, आपल्यामध्ये सर्वांमध्ये ते व्यक्त झालेले आहेत. अशा अर्थानं कुठेही जर व्यक्त व्हायचं असेल तर अशा पातळीवर व्यक्त होणं हे महानुभावपंथाचा सिद्धांत आहे, त्याला अर्थाला अर्थ आहे, त्याला आज्ञा आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे सोहळे बाबांनी केलेले आहेत की 10 दिवसाचे, 5 दिवसाचे, 8 दिवसाचे मोठमोठे सोहळे आयोजन करून सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजाच्या उद्धरण व्यापाराला एका अर्थाने त्यांनी हात लावलेला आहे. त्यांच्या उद्धरणाच्या व्यसनाला ते पात्र झालेले आहेत. आम्हाला सुद्धा ती प्रेरणा घ्यावी. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी तशाच प्रकारचे प्रेमदायक क्रिया घडवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या प्रास्ताविकेला पूर्णविराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडोत प्रणाम बाबाजी. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तै योग्या पाहे दिवाळी निरंतर. खऱ्या अर्थाने आज या मोड्या गावी आपली दिवाळी साजरी होत आहे. कारण की असं व्यक्तिमत्व जे या गावातून गेलं त्यावेळेस कोणीही ओळखत नव्हतं, आणि आज येताना मात्र सगळेजण त्यांची आतुरतेने वाट पाहत होतो. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांच्या शब्दांचं आपण स्वागत करायचं आहे. आणि यानंतर बाबांनी प्रास्ताविक केलं. यानंतर आदरणीय श्रद्धेय माळवाड बोटा निवासी बाबाजींना विनंती आहे की आपण आपल्या शुभेच्छा मोजक्या स्वरूपामध्ये मांडायच्या आहेत. दंडोत प्रणाम बाबाजी. तळे तीर्थाभिदा पातले, ठेविली निज शक्ती ती पुरविती, सत्कामना चिंतले. नामाधे चतु साधणे प्रतिदिनी, ज्ञानामृते घोळली. ती माला वदनार्थ हेत धरुणी, गुरुवर्यांचे ते परम मित्र आहेत. आपण जगतो, आई वडील सगळे आपले नातेगोते असतात, पण त्यांना जेवढी माहिती नसते तेवढी माहिती कोणाला असते? मित्रांना असते. आणि त्यांचा तो आवाज देवापर्यंत दोघांचा पोहोचलेला आहे. त्यामुळे देवाने ज्यावेळेस आपण एखादं कार्य करतो, मंगलदायक सोहळा चालू आहे, पण देव मात्र परीक्षा सुद्धा असतो. आणि मग एक प्रकारे देवाने बघितलं किती धैर्य, किती संयम आहे, आणि ती परीक्षा घेतली. आणि सगळ्यांनी आता लाईट गेली आणि सगळ्यांच्या याच्यावर झालं कपाळावर, आणि चांगलं झालं, सगळं झालंय. नाही का, मी पण गेलो धर्मदादांना म्हटलं, काय दादा सगळं केलं चांगलं आणि तुम्ही इन्व्हर्टर अरे येतंय रे म्हणे. ह्या असतो संयम, ही असते परीक्षा. नाही तर दुसरा कोणी असता तर लगेच काय तुला जाऊ दे, रागात कोणीतरी बोललं असतं. आदरणीय श्रद्धेय बाबाजींनी अतिशय सुंदर शब्दामध्ये शुभेच्छा व्यक्त केला. बाबाजींचं जोरदार टाळ्याने स्वागत करा. यानंतर आदरणीय श्रद्धेय या शहादा निवासी अतिशय प्रखर व्यक्तिमत्व, मितभाषी पण आपल्या शब्दातून सुंदर सहजतेने मनाचा वेध घेणारे आचार्य प्रवर श्री शहादा निवासी आदरणीय श्रद्धेय बाबाजींना विनंती आहे, ज्यांनी या कार्यक्रमाचं द्वीप्रज्वलन केले त्या बाबाजींना विनंती आहे की आपण आपलं मंतव्य शुभेच्छापर आपण थोडक्यात शब्दामध्ये मांडावं. दंडोत प्रणाम बाबाजी. दीपकवरा विज्ञान लीळा करा, श्री दत्ता ऋषिवंशा त्रिकुमारा श्री चक्रपाणी परा, श्री मध्वारावती चरा प्रभुपरा निर्लेप जीवोद्धरा, श्रीमश्चक्रधरा कृपा गुणवरा,
सर्वावतारा नमो सर्वावतारा नमो. एक वेळेस पंचकृष्ण अवताराचा जय जयकार करूया आपण. श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रेय महाराज, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज या ठिकाणी श्रीकृष्ण लीलामृत धर्मवार्ता संत भूषण पुरस्कार या निमित्ताने होत असलेला हा मंगल असा अवसर, या अवसराच्या निमित्ताने आयोजित केलेली ही धर्मसभा आणि या धर्मसभेसाठी आपणा सर्वांना परिचित असलेले, या मोड या नगरीचे भूमिपुत्र असलेले आदरणीय श्रद्धेय उपाध्य कुलभूषण महंत श्री पातुरकर बाबाजी लोणखेडा हे अध्यक्ष म्हणून ह्या सभेला लाभलेले आहेत. त्यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय महंत श्री अनंतराज बाबाजी पातुरकर, तसेच ज्यांच्या शुभास्ते ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न झालं असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय महंत श्री गोमेराज बाबाजी कारंजेकर म्हसावत, तसेच ज्यांच्या शुभास्ते या मंडपाचं उद्घाटन झालेलं आहे असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय महंत श्री वालेराज बाबाजी माळवडगाव, तसेच आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय ज्यांच्या शुभास्ते दीपप्रज्वलन या ठिकाणी संपन्न झालेले आहे असे आदरणीय श्रद्धेय महंत श्री रामचंद्र बाबाजी गुजर, आदरणीय महंत श्री महेंकराज बाबाजी अंकुळनेरकर, तसेच आदरणीय श्रद्धेय महंत श्री चक्रपाणी बाबाजी बिडकर आणि या संपूर्ण या कार्यक्रमाचे मूळ असे प्रवाचक ज्यांच्या आपला मधुर वाणीतून या ठिकाणी 3 दिवसपर्यंत श्रीकृष्ण लीलामृताचं श्रवण घडवणार आहेत असे आदरणीय श्रद्धेय आमचे स्नेही श्री सुरेश बापूजी राहेरकर तरडगाव, तसेच आदरणीय श्रद्धेय श्री नितीन आप्पाजी संवत्सर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व संत मंडळी आणि तपस्विनी माता, त्यामध्ये प्रामुख्याने आदरणीय श्रद्धेय श्री सुमणाक्का असतील, आदरणीय श्रद्धेय श्री निर्मला ताई असतील, कल्पनाबाई विराट असतील आणि उपस्थित सर्व तपस्विनी माता आणि वासनिक बंधू आणि भगिनींनो आणि बालगोपालांनो, आजचा हा मंगल असा जो अवसर या ठिकाणी संपन्न होत आहे, यामध्ये प्रामुख्याने विशेष करून श्रीकृष्ण महाराजांच्या लीळेचं वर्णन, जे या पंथाचं विशेष करून आराध्य दैवत आहे. श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण असं या पंथाला तिकडे उत्तर भारतात संबोधलं जातं आणि म्हणून प्रथमतः जेव्हा महानुभाव पंथाचा परिचय करून देण्यात येतो तेव्हा श्रीकृष्णांच्या लीळेपासून सुरुवात होते. मग नंतर आमच्या भगवंत स्वामी श्री चक्रांनी सुद्धा श्रीकृष्ण महाराजांच्या लीळेचं महात्म्य, त्या श्रीकृष्ण भगवंतांचं महात्म्य प्रथमतः सांगितलेलं आहे. कारण की जी उपाधिक शोभे, उपादमंत अशा व्यक्तीला जीवाचं आकर्षण असतं, मनुष्याला असतं आणि म्हणूनच या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय महंत श्री आपले जे बाबा आहेत लोणखेड्याचे बाबाजी यांनी अशा प्रकारची एक मनात संकल्पना केली असावी की या मोड्या नगरीमध्ये प्रथमतः धर्माचं जे धर्म ज्ञान जे आहे, बीजांकुरण जे आहे ते श्रीकृष्ण महाराजांच्या लीळेच्या वर्णनातून व्हावं आणि म्हणूनच या ठिकाणी श्रीकृष्ण लीलामृत या लीळेचं वर्णन करण्यासाठी विशेष करून ज्यांच्या वाणीत मधुरता आहे, ब्रह्मविद्येची चांगल्या प्रकारची पकड आहे, साहित्याचा विशेष प्रकारचा त्यांचा अभ्यास आहे, असे गाढे अभ्यासक आदरणीय श्रद्धेय आमचे स्नेही श्री सुरेश बापूजी यांची निवड केली. आपला त्यांच्या त्या वाणीतून त्या लीळेचं नक्कीच महात्म्य आपला उमटणार आहे. नवे महानुभाव पंथ काय हे पण आपल्याला समजणार आहे आणि त्यासाठी हा जो विशेष करून प्रयोजनाचा विषय ठेवलेला आहे, विशेष आता वास्तविक जर पाहायला गेलं बाबांचं नामचं फार जवळचा संबंध आहे. बाबांचा जन्म मोड्या नगरीत झाला, बाबांना पंथामध्ये देण्यात आलेला आहे. जेव्हापासून बाबांना या पंथ सेवेमध्ये समर्पित केले या परिवाराने, धन्य ती माता धन्य ते पिता, तेव्हापासून बाबांनी जी पंथ सेवा सुरुवात केलेली आहे त्या सेवेला तोड नाही मंडळी. ही एक पोच पावतीच आहे समजा. आदरणीय श्रद्धेय श्री अशोकदादांचे झालेले अण्णा, सगळ्यांनी श्रद्धेने त्यांना अण्णा ही संबोधन स्नेहाने दिलं आणि नंतर पंथाने त्यांना नवे कुळाने त्यांना
प्रतिष्ठितही केलं. स्वतःचे स्वयं श्री गुरुजी प्रसन्न होऊन त्यांना महंत ही महंती प्रतिष्ठा प्रदान केली 2009 मध्ये. त्यानंतर त्या महंत बाबांनी महंती घेतल्यानंतर जे धर्मकार्याला सुरुवात केली, जी अशा प्रकारची धडाडी धरली, अशा प्रकारचे मोठे मोठे अवसर संपन्न केले या ठिकाणी आपणा सर्वांच्या सहयोगातून. आणि नंतर ती कीर्ती, ती सेवेचं अंग, ती नम्रता, तो संत बद्दल असलेला जो आदर, हा विशेष प्रकारचा बाबांच्या ठिकाणी पाहायला दिसतो. निरूपण करणे, प्रवचन करणे हा एक विषय वेगळा आहे, परंतु कृतीतून तत्वज्ञान सांगणे. आमचे या पंथाचे चौथे अवतार श्री गोविंदप्रभू बाबा यांनी केवळ ज्ञान निरूपण केलं नाही, परंतु आपल्या लीळेतून, आपल्या कृतीतून त्यांनी अनेकाला अनेक प्रकारचा बोध प्रदान केला, अनेक प्रकारची शिकवण त्यांना दिली. आणि तशाच प्रकारचं एक काही अशा प्रकारचा बाबांच्या ठिकाणी तो एक गुण की बाबांनी ज्ञान नाही सांगितलं, पण आत्ताच सांगितलं महंत श्री गोविंदराज बाबांनी की बाबांनी अनेक वक्त्यांना बोलायला चान्स दिला नव्हे. ते वक्ते तयार करण्यासाठी बाबांचाही त्यात विशेष करून सहभाग आहे. आणि म्हणून बाबांनी स्वतः सांगितलं नाही, पण तो त्यांच्या कृतीतून, त्यांच्या सेवेतून, त्यांच्या नम्रतेतून त्यांनी अनेक प्रकारचे अनेकांच्या हृदयामध्ये त्या पंथाबद्दलची आवडी, श्रद्धा, महत्त्व उमटवण्याचं काम केलेलं आहे. असे आदरणीय श्रद्धेय उपाध्य कुलभूषण, आज या ठिकाणी त्यांना संतभूषण हा सन्मान त्यांना आपण गावकरी मंडळी देत आहोत, परंतु त्यांना पातृकर कुळाने सर्वात प्रथम त्यांना महंत या प्रतिष्ठेवरती विराजमान केलं. त्यांच्या गुरुच्या प्रसन्नतेने आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी श्री महंत बाबाजी अत्यंत अशा प्रकारचं अबोल व्यक्तिमत्व, ते सुद्धा त्यांनी केव्हा कोणाला काही निरूपण केलं नाही. आणि तोच एक वारसा बाबांनी समोर ठेवला असावा का काही सांगता येत नाही. आणि जेव्हा ती महंती झाली, त्या महंती प्रतिष्ठेमध्ये जो प्रसन्नतेचा एक विशेष प्रकारचा आनंद सोहळा त्या ठिकाणी व्यक्त होत होता, त्यावेळेस एक अशा त्या ठिकाणी आपण जर असाल त्या सोहळ्याला तर तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव होईल. तो अत्यंत असा प्रसन्नतापूर्वक संपन्न झालेला विधी. आणि मग महंत प्रतिष्ठेवरती विराजमान झाल्यानंतर थोड्याच काही काळामध्ये उपाध्य कुलानी बाबांच्या सेवेची दखल घेतली. आणि उपाध्य कुलभूषण ही जी पदप्रतिष्ठा आहे, जी पदप्रतिष्ठा, जी पातृकर ही महंती, पंथाचे 13 आमनाय, 13 आमनायामध्ये 6 आमनाय 6 आमनाय उपाध्याचे आणि 6 आमनाय कवीश्वरांचे आणि 13वे पारमंडल्य. उपाध्य कुळाचे कुळाचार्य म्हणून जे वर्धनस्थ बिडकर बाबा यांच्या भावामध्ये प्रमुख असलेली ही महंती प्रतिष्ठा महंत श्री पातृकर बाबाजी ही या उपाध्य कुलाने सर्वानुमते, सर्व संप्रदायाच्या नव्हे संपूर्ण उपाध्य कुलाच्या संतांच्या, शिष्यगाद्यांच्या, भाऊगाद्यांच्या, आचार्यांच्या संमतीने त्या ठिकाणी बाबांना ती प्रदान केली. आणि मग उपाध्य कुलभूषण ही पदवी बाबांना त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि त्यानंतर आता बाबांच्या ठिकाणी अनेक प्रकारचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, कारण की बाबांच्या ठिकाणी तशा प्रकारचा गुणच आहे. महानुभाव रत्नासन, पंथभूषणासन, संतभूषणासन, समाजभूषणासन अशा प्रकारचे पुरस्कार युक्त असलेले असे आमच्या आदरणीय श्रद्धेय महंत श्री उपाध्य कुलभूषण लोणखळा येथील बाबाजी, बाबांचं हे कार्य अशाच प्रकारचं कायमस्वरूपी चालत राहावं, त्यांच्याकडून धर्मकार्य घडत राहावं, पंथसेवा घडत राहावं, अनेकापर्यंत धर्म पोचवण्याचं जे त्यांच्यावालं मनोधर्म आहे, मानसिकता ती सदैव तशाच प्रकारची, त्यांच्या समवेत त्यांचा परिवार आहे तशाच प्रकारचा आहे, तोही त्याच प्रकारचे त्याच खावणीत तयार झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाबांना मी एक अशाच प्रकारचं एक सांगू इच्छितो की आदरणीय श्रद्धेय बाबांनी हे धर्मकार्य अशाच प्रकारे आपण चालू ठेवावे आणि बाबांकडून ते घडत राहावं, यासाठी साधनदाता प्रभू श्री चक्रांच्या चरणी मी प्रार्थना करतो की बाबांना उदंड आयुष्य प्रदान करावं आणि त्यांच्या परिवारालाही तशाच प्रकारचं बल प्रदान करावं, असं परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करून माझी शुभेच्छा 2 शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. एक छोटासा किस्सा सांगावासा वाटतो. स्वप्नराणी सर्वांना माहीत आहे का? कोणाची रात्रीच्या आपल्या हृदयामध्ये जे स्वप्नराणी विस्तारते, कोणाची दुपारी विस्तारते, कारण की तुमच्या टाळ्यांच्या आवाजावरून असं वाटतं की स्वप्नराणी तुमच्या हृदयामध्ये विस्तारलेली आहे. झोप येत आहे का? स्वप्नराणी म्हणजे विस्तारणं म्हणजे झोप येणं. तुमच्या टाळ्यांचा आवाज जशा पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने मिळत नाही, म्हणून टाळ्यांच्या कडकडाटामध्ये एकदा स्वागत करायचं आहे.
बाबांचं मनपूर्वक धन्यवाद. बाबांनी आपले अनमोल सुंदर सुविचार या ठिकाणी मांडले. त्यानंतर या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आपण वळत आहोत. या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर आमचे मार्गदर्शक अनंतराज बाबाजी पातुरकर. मी बाबांना विनंती करेल की आपण 2 शब्दामध्ये आपलं मंतव्य या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वयकरा विघ्नादि दोषाहरा संबंधे जड जीव तारुणीवरा पूता कृता हि धरा दातारा करुणा करा वरमती द्यावी विभू गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्रीकृष्ण लीलामृत धर्मवार्ता तसेच परमपूज्य पट्टाधिष्ठित आचार्य प्रवर लोणखेडा निवासी आचार्य श्री पातुरकर बाबा यांना या ठिकाणी जो संतभूषण हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. या प्रसंगी मुद्दामून या ठिकाणी उपस्थित आचार्य प्रवर परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री वालेराज बाबाजी अंकुळनेरकर माळेवाडी बोटा, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत श्री रामचंद्र बाबाजी गुर्जर, शहादा निवासी पट्टाधिष्ठित परमपूज्य महंत श्री वासनीकर बाबा, आचार्य प्रवर परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री चक्रपाणी बाबा आणि परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री मयंकराज बाबाजी. बंधूंनो, विशेष की या ठिकाणी आत्तापर्यंत बहुतेक जे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमात ज्यांचं या ठिकाणी संगीतमय असं 3 दिवस आपण प्रवचन ऐकणार आहात, परमपूज्य पट्टाधिष्ठित आम्ही त्यांना बापू असं म्हणतो. आणि यानंतर लगेचच बापूंच्या संगीतमय अशा प्रवचनाचा आस्वाद आपण घेणार आहात. आपणा सर्वांचं लक्ष त्यांच्याकडेच लागलेलं आहे आणि म्हणून आज मी कार्याध्यक्ष या नात्याने नाही तर एक पातुरकर कुळाच्या वतीने आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून परमपूज्य पट्टाधिष्ठित श्री बापूजींना नम्र विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न होऊन लवकरात लवकर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद बाबाजी. या ठिकाणी बाबांनी अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. यानंतर खऱ्या अर्थाने या 3 दिवसीय श्रीकृष्ण लीलामृत संगीतमय प्रवचनाला या ठिकाणी सुरुवात होईल. तत्पूर्वी मला सर्वांना सूचना द्यायची आहे. हा दुग्ध शर्करा योग या मोड ग्रामस्थांना लाभून आलेला आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. आज फक्त सुरुवात होणार आहे. आज दुपारी ठीक 2:30 ते 4:30 या वेळेमध्ये या ठिकाणी संगीतमय प्रवचन संपन्न होईल. तसेच रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये संगीतमय प्रवचन संपन्न होईल. आज उद्या 2 दिवस हे टाईम सेम राहतील. दुपारी 2:30 ते 4:30 आणि रात्री 8 ते 9 आजही होईल आणि उद्याही होईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि हा अत्यंत सुंदर आलेला योग सर्वांनी याचं ज्ञानार्जन करून घ्यायचं आहे. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय सुरेश बापूंचं या ठिकाणी आगमन होतंय. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. टाळ्यांची टाळाटाळ नको. अर्चन विधीसाठी मी ज्यांना आमंत्रित करतो असे पुरुषोत्तम शिवदास चौधरी तथा धनराज शिवदास चौधरी या 2 बंधूंना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रवाचक बाबांचं अर्चन विधी संपन्न करून घ्यायचा आहे.